बघा आराध्य आलाय क्लासवरून, इथं दप्तर फेकलंय आणि मोबाईल घेतलाय. मिस्टरांचा झालेला आहे चहा पाणी, इथं झालेला आहे भाजीपाला निवडून. कोथिंबीर पालकाची भाजी केली आहे, ग्रेव्हीची पातळ. बाकीची तयारी. तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग, हॅलो, हाय सगळ्यांना, नमस्कार. चला मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण मस्त आहे आणि पावसाचा आनंद घेत घेत छान छान रेसिपी करतोय, खातोय. पण आपल्या चॅनलवर 8 दिवस झाला व्हिडिओ आलेला नाही आहे, त्याबद्दल सॉरी. तर इकडे झालेली देवपूजा, अगरबत्त्याचा धूर दिसत असेल तुम्हाला. आळूचे पान आहे छान समोर. काल परवा वड्या झाल्या करून, पण अजून भरपूर आहे. चला तुम्ही ट्राय करा अशा खोक्यांमध्ये. जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर अशा खोक्या गॅलरीमध्ये छान लावा, छान वाटतं. आपलं घरचं, शेती नसला तरी आनंद घेता येतो. चला आता छान रेसिपी आराध्याला बनवायची आज. खिचडी भात आराध्यासाठी. इथं मटकी उसळ, तर मटकीमध्ये वाटाणा, हरभरा, बटाटे 2, फ्लावरचा 1 कड्डी घेतलेली आहे, 2 टमाटे, 2 बटाटे आणि मटकी. तर छान आज मसाले भात. इथं घेतलेले 3 कांदे कट करून छोटे, पण उभा कापायचा खिचडी भाताला कांदा. इथं घेतलेलं आहे तेल. इथं आपला हॉटेलची किटली आहे. इथं झालेली पालकाची भाजी, छान ग्रेव्हीची केली आहे. चला इथं तेल तापलं ना. कढीपत्ता, इथं कढीपत्ता, ठेचलेला लसूण ठेचून घ्यायचा, भरपूर घ्यायचा, छान चव येते खिचडी भाताला. जिरे मोहरी छान थोडी लालसर होऊन द्यायची. लसूण थोडा फ्राय होऊन द्यायचा, लसूण आणि कढीपत्ता. नंतर आपण कांदा टाकणार आहे यात. कांदा छान परतून घ्यायचा आणि आपल्याला जेवढा भात हवा, भाताला मीठ, ते मीठ यात टाकून घ्यायचं आहे. मी 2 चमचे मीठ घेणार आहे, कारण जेवढं भाताला आपल्याला लागतं आहे तेवढं मीठ घ्यायचं, म्हणजे मग कांदा छान फ्राय होतो. इथं अर्धी वाटी शेंगदाणे, तसं आपण हरभरा वाटाणे घेतलेले आहे मटकीमध्ये, पण थोडे टाकणार आहे मी, चव छान येते मुलांना. चला हे फ्राय होत आहे तोपर्यंत आपण मसाले काढून घेणार आहे. इथं माझी घरची मिरची ही लाल, चमचा हळद, हा 1 चमचा मटन मसाला एव्हरेस्टचा, घरचा मसाला आहे माझा. हा जास्त तिखट आहे, मग अर्धा चमचा घेतला आहे. यात मसाले मिक्स करून घ्यायचे, छान परतून घ्यायचं. चला आता भाज्या धुवून टाकायच्या. मला इथं ना थोडे सोयाबीन सापडले 1 डब्यात, मग ती पण घेतली मी. चला भाज्या टाकून घ्यायच्या आहे. कोथिंबीर पण घेतलेली आहे, छान फ्राय करून घ्यायची कोथिंबीर पण. चला इथं बघा उसळ, उसळीचं प्रमाण मी जास्त घेतलं आहे. उसळ म्हणजे मटकी, आमच्या भागात उसळ म्हणतात, तुमच्या भागात काय म्हणतात ते पण सांगा. आणि जास्त प्रमाणात घेतली आहे. मुलांना कडधान्य पोटात गेले पाहिजे, त्यानुसारच मुलांचा विचार करून हा भात करतोय आपण. तर मुलं जर कडधान्य खात नसतील तर या प्रकारे यात मठ आले, वाटाणे आले, हरभरे आले. चला आता आपल्या आवडीप्रमाणे भात जसा असेल तसं पाणी वापरायचं आहे. तर इथं मी 1 तांब्या टाकणार आहे. चला जिरा तांदूळ घेतला आहे बारीक, बारीक आहे हा, 1008 आहे. तर मी नेहमी हाच वापरते. तर हा अर्धा किलोला थोडा वरती आहे. चला आता 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. चला इथं धुतलेला तांदूळ, चला छान हलवून द्यायचा, एकजीव करायचा आणि 2 शिट्ट्या करायच्या आपल्याला फक्त. काही वेळेला काय होतं, जास्त हलवलं गेला नाही भात भाज्यावरती येतात आणि
तांदूळ खाली असतो. झाकण लावून घ्यायचं, 2 शिट्ट्या करायच्या आहे. मला इथं 1 शिट्टी झाली आहे, अजून 1 होऊ देऊ. इथे छान पालकाची भाजी आणि इथं दूध तापवून ठेवलेलं आहे. इथं चहा आहे. तर सकाळचं रुटीन शेअर केलं तुमच्याशी. आराध्य आलाय तयार होत, चाललाय शाळेत. कुकर आणून ठेवला आहे थंड व्हायला फॅन खाली. घेते चहा. तर या चहा घ्यायला सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग. इथं भात बघा छान झाला आणि मोकळा मोकळा झाला मस्त. भाज्या जास्त शिजलेल्या नाही, बघायला फ्लावर तशीच आहे. असं हे प्रमाण जर घेतलं भात पाण्याचं तर छान होतो. नक्की ट्राय करा. मुलांना भरपूर भाज्या टाकायच्या आणि शक्यतो कडधान्य वापरायचे मसाले भातांना. चला इथं आता मी 2 डबे भरतीये. तर हा आहे ना मोठ्या भायांचा आहे आमच्या, त्यांना द्यायचा आहे डबा. जाऊबाई देत असतील आणि पण मग ती गावाला गेलेली आहे, त्यामुळं मग आणि हा आराध्याचा भरते आहे. तर आराध्याला स्टीलचा डबा घेतलेला आहे. असं बघा, मुलांना स्टीलचे डबे वापरायचे. आणि आता यातनं मी निवडून आराध्याला फ्लावर खूप आवडती, फ्लावर देणार आहे जास्त. इथं पालकाची भाजी, पोळ्या आणि छान मसाले भात. इथं आराध्याचा टिफिन. आराध्य जेवतोय. तो चाललाय आता स्कूलला. 11:15 झाले.